Hello everyone. Greeting from Shri Saha Kelkar College, Devgad. Myself Professor Rashmi Hirlekar and warm welcome to semester 2. Today we are going to start subject financial accounting. In this subject we will learn about. In previous lecture we have discussed about meaning of goodwill, basic features of goodwill, classes of goodwill, circumstances under which the goodwill is valued, elements of goodwill, need for valuation of goodwill, and precautions to be taken in valuation of goodwill. In today's lecture, we will discuss about different methods of valuation of goodwill. And we will see some basic concept regarding valuation of goodwill, such as future maintainable profit, average profit, simple average, and weighted average. Methods of valuation of goodwill. There are four main methods of valuation of goodwill. The first one is average profit method, second one super profit method, third one capitalization method, and annuity method. In average profit method, there are also two types, simple average method and weighted average method. विद्यार्थी मित्रांनो, गुडविल व्हॅल्युएशन करत असताना मुख्य चार प्रकारे गुडविल व्हॅल्युएशन केलं जातं. एक ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, याचा अर्थ असा की तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट काढा असं सांगितलं जातं आणि हे जे ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजेच गुडविल, अशा प्रकारे ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने आपण गुडविल व्हॅल्युएशन करतो. हा ॲव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये आपण प्रिसिडिंग 3 or 5 इयर्सचं ॲव्हरेज प्रॉफिट काढतो. आता ॲव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये सुद्धा दोन टाईप आहेत, सिंपल ॲव्हरेज मेथड आणि वेटेड ॲव्हरेज मेथड. जसं की मागच्या 5 वर्षाचा ॲव्हरेज ज्या वेळेला आपण काढतो त्यावेळेला 5 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज करतो, त्याला 5 ने भागतो. हा झाला सिंपल ॲव्हरेज मेथड. पण तुम्हाला असं जर लक्षात येत असेल की वर्षानुवर्षे प्रॉफिट जे आहे ते इन्क्रीजिंग आहे किंवा डिक्रीजिंग आहे, म्हणजे दरवर्षी एक तर वाढतंय किंवा कमी होतंय, अशा वेळेला यू हॅव टू यूज वेटेड ॲव्हरेज. वी विल डिस्कस अबाउट इट इन डिटेल इन नेक्स्ट स्लाइड. सुपर प्रॉफिट मेथड. आता सुपर प्रॉफिट याचा अर्थ काय, तर नॉर्मल प्रॉफिट जे मिळालं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट मिळतं, त्याला सुपर प्रॉफिट मेथड असं म्हणजे सुपर प्रॉफिट असं म्हणतात. आणि गुडविल व्हॅल्युएशन सुपर प्रॉफिट मेथडने केलं जातं, म्हणजे नंबर ऑफ इयर्स ऑफ सुपर प्रॉफिट असं ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला सुपर प्रॉफिटला नंबर ऑफ इयर्सने मल्टिप्लाय केलं की तुम्हाला गुडविल मिळतं. थर्ड मेथड जे आहे ते कॅपिटलायझेशन मेथड. आता कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट किंवा कॅपिटलायझेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं जातं. म्हणजे यू हॅव टू कॅल्क्युलेट सुपर प्रॉफिट अँड कॅपिटलायझेशन मेथड म्हणजे सुपर प्रॉफिट इंटू 100 अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, याला कॅपिटलायझेशन मेथड असं म्हणतात. आणि अॅन्युइटी मेथड, या चारही मेथड विषयी आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. सर्वात प्रथम आपण काही बेसिक कन्सेप्ट पाहणार आहोत. याच्यात फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट. बघा इथे नावावरूनच आपल्या लक्षात येते की फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट, भविष्यात आपण किती प्रॉफिट मेंटेन करणार आहोत. इट इज द फ्युचर मेंटेनेबल ट्रेडिंग प्रॉफिट. हे फार महत्वाचं आहे. इट इज ट्रेडिंग प्रॉफिट, नॉन ट्रेडिंग प्रॉफिट येणार नाही. आता ट्रेडिंग प्रॉफिट म्हणजे काय, तर तुम्ही जो काही व्यवसाय करताय तो व्यवसाय करत असताना अर्न केलेलं प्रॉफिट जे आहे त्याला ट्रेडिंग प्रॉफिट असं म्हणतात. मग नॉन ट्रेडिंग प्रॉफिट काय असू शकतं. समजा तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्यातनं मिळालेलं प्रॉफिट जे आहे ते नॉन ट्रेडिंग प्रॉफिट आहे. दुसऱ्या एखाद्या कंपनीच्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्यातनं तुम्हाला प्रॉफिट मिळालं, इट इज नॉन ट्रेडिंग प्रॉफिट. सो फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट
is a trading profit, and it is the amount of profit which is likely to be earned in future out of usual trading operations under normal circumstances. हे फ्युचर प्रॉफिट आहे, फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट. नेहमीच्या ट्रेडिंग ऑपरेशन मधनं जे प्रॉफिट क्रिएट केलं जाईल म्हणजे तयार होईल आणि अंडर नॉर्मल सर्कमस्टान्सेस त्याला फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट असं म्हणतात. इट इज डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 or 5 years. म्हणजे मागील 4 किंवा 5 वर्षाच्या बेसवर हे कॅल्क्युलेट केलं जातं. आफ्टर ऍडजस्टिंग द फ्युचर पॉसिबिलिटीज रिगार्डिंग एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन. याचा अर्थ काय? तर मागील 4 किंवा 5 वर्षाचा ऍव्हरेज काढला जातो. आता मागील 4 किंवा 5 वर्षाचा ऍव्हरेज काढला जातो, त्याचबरोबर मागील 4 वर्षात कोणत्या नॉन रिकरिंग खर्च रिकर झाले, म्हणजे पुन्हा पुन्हा न येणारे खर्च, अचानक एखादा खर्च आला किंवा अचानक एखादं उत्पादन मिळालं काहीतरी कारणांमुळे, तर अशी जे खर्च आहेत ते किंवा उत्पन्न आहेत त्यांचं प्लस मायनस केलं जातं, जे भविष्यात येणार नाहीये. किंवा भविष्यात आपल्याला कुठचं उत्पन्न मिळेल, कुठचा खर्च वाढेल, उत्पन्न मिळेल ते प्रॉफिट मध्ये ऍड केलं जातं, खर्च वाढेल तो लेस केला जातो. फ्युचर पॉसिबिलिटीजचा इन्कम, एक्सपेन्स, लॉस आणि गेन या संदर्भात विचार करून हे आपण फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो. Thus, non-operating expenses, income should not be considered. म्हणजे नॉन ऑपरेटिंग जे एक्सपेन्सेस आहेत किंवा इन्कम्स आहेत याचं कन्सिडरेशन we will not consider it in future maintainable profit. आपण व्हॅल्युएशन ऑफ गुडविल मध्ये फर्स्ट मेथड बघितलं होतं की फर्स्ट मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल इज सिम्पल प्रॉफिट मेथड किंवा ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. तर यामध्ये तुम्हाला ऍव्हरेज प्रॉफिट काढावं लागतं. वी विल सी हिअर मिनिंग ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट फर्स्ट. When there is no fluctuation in profit from year to year, the profit of previous year can be expected to be maintained in future. If there are fluctuations in profit, the past profit should be average. Such average profit may be simple average or weighted average. बघा काय इथे म्हटलंय. When there is no fluctuation in profit from year to year, profit of previous year can be expressed as future maintainable profit. म्हणजे कोणतीच प्रॉफिट मध्ये जे प्रॉफिट आहे ते स्थिर राहणार आहे. कोणतेही फ्लक्च्युएशन्स त्याच्यात चढाव उतार किंवा म्हणजे प्रॉफिट वाढणं, प्रॉफिट कमी होणं असे कोणतेही वर खाली चढ उतार नसणार आहेत. त्याला आपण फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट असं म्हणू शकतो. The years can be such profit of previous year can be maintained as future profit. If there are fluctuation in profit मध्ये काही फ्लक्च्युएशन्स होणार आहेत, वाढणार आहे किंवा कमी होणार आहे, the past profit should be average. मग अशा वेळेला ऍव्हरेज काढतो आपण प्रॉफिटचा. Such profit may be simple average or weighted average. आता सिंपल ऍव्हरेज म्हणजे काय? व्हेन फ्लक्च्युएशन इज नॉर्मल, द ऍव्हरेज मे बी सिंपल ऍव्हरेज. ज्यावेळेला फ्लक्च्युएशन सामान्य चढ उतार जर असतील तर त्यावेळेला आपण काय करतो? सिंपल ऍव्हरेज काढतो. सिंपल ऍव्हरेज म्हणजे मागील 4 वर्षाचं किंवा 5 वर्षाचं प्रॉफिट त्याची टोटल करतो आणि त्याला 4 किंवा 5 जे काही नंबर ऑफ इयर्स असतील त्यांनी डिवाइड केलं, यू विल गेट सिंपल ऍव्हरेज. Now we will discuss about weighted average. When profit shows distinct trend of increase or decrease in profit, weighted average profit may be calculated. बघा,
सिंपल ॲव्हरेज मध्ये कधी कॅल्क्युलेट केला जातो, ज्यावेळेला विशेष फ्लक्च्युएशन नसतात त्यावेळेला सिंपल ॲव्हरेज. पण समजा असा ट्रेंड दिसतो की प्रॉफिट वाढतंय किंवा प्रॉफिट कमी होतंय, ॲट दॅट टाइम यू विल यूज वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट. इट इज डन बाय एम्प्लॉईंग वेट्स लाईक 1 for first year, 2 for second year, 3 for third year and so on. काय केलं जातं? तर तुम्ही प्रॉफिट फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचं जे काही प्रॉफिट आहे ते लिहिलं जातं. नेक्स्ट कॉलम मध्ये वेट दिले जातात. फर्स्ट इयरला 1 वेट, सेकंड इयरला 2, थर्ड इयरला 3, फोर्थ इयरला 4 असे वेट दिले जातात. आणि नंतरचा जो कॉलम असतो त्या तिसऱ्या कॉलम मध्ये प्रॉफिट आणि वेट यांचं मल्टिप्लिकेशन केलं जातं. आणि हा जो तिसरा कॉलम आहे त्याची टोटल केली जाते आणि त्या टोटलला नंबर ऑफ वेटच्या टोटलने डिवाइड केलं जातं. So formula for weighted average is equal to total weighted profit or product upon total of weights. Weights ची total ने divide करतो आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वेगवेगळे मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल कोणते आहेत ते बघितले. त्यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट बघितलं, जसं की फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट म्हणजे काय बघितलं. ॲव्हरेज प्रॉफिट मध्ये ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे काय आणि त्यातले दोन टाईप, सिंपल ॲव्हरेज, वेटेड ॲव्हरेज. सिंपल ॲव्हरेज मेथड कधी वापरलं जातं आणि वेटेड ॲव्हरेज मेथड कधी वापरलं जातं. ज्या वेळेला प्रॉफिटमध्ये विशेष फ्लक्च्युएशन नसतं, ॲट दॅट टाइम वी विल यूज सिंपल ॲव्हरेज मेथड. But when there is a trend of increase or decrease in profit, we will use weighted average. सिंपल ॲव्हरेज आणि वेटेड ॲव्हरेजचं दोन्ही याचा आपण फॉर्म्युला पण पाहिला. In next lecture, we will discuss about future maintainable profit, adjusted average profit, and points to be determined. Remember, while determining future maintainable profit. So, thank you for today. Happy learning to you. We will meet again.